हमारी संस्कृति, हमारे संस्कार सदा रहें हमारे साथ। सब्सक्राइब करें तिलक। हे मधुसूदन, तू अत्युत्तम यज्ञांचं वर्णन केलं आहेस, परंतु यातील काही यज्ञ असे आहेत जे सर्व मनुष्य करू शकत नाही, जसं की द्रव्ययज्ञ कुणी निर्धन व्यक्ती करू शकत नाही। त्यामुळे हे कृष्ण, जनकल्याणाकरता हे सांग की सर्वात श्रेष्ठ यज्ञ कोणता आहे? हे पार्था, द्रव्य यज्ञाच्या तुलनेत ज्ञान यज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे, कारण मानवाचं सर्वोच्च कल्याण केवळ ज्ञानशक्तीनेच होऊ शकतं। ज्ञानच मनुष्यास चांगलं वाईट, पाप पुण्य, धर्म अधर्म यांची ओळख करून देतं। इतकंच काय, ज्ञानाच्या द्वारेच प्राण्याला भगवंतांच्या स्वरूपाचं खरं ज्ञान होतं। हे पार्था, ज्ञान तो अग्नी आहे ज्यात मानवाचे सर्व दोष, दंभ, अहंकार आदी अवगुण भस्म होऊन जातात। इतकंच काय, पण भक्तीचं मूळ देखील ज्ञानच आहे। काय म्हणालास? भक्तीचा उगम देखील ज्ञानातच होत असतो? हो अर्जुना, ज्ञानाच्या पर्वताच्या शिखरावर पोहोचूनच मनुष्याला हे ज्ञान प्राप्त होतं की ज्ञान पर्वताच्या शिखराहूनही अधिक उंचीवर ते निर्मळ आकाश आहे जिथे भक्तीचं राज्य आहे। आणि जेव्हा प्राणी त्या भक्तीच्या आकाशात पोहोचतो तेव्हा प्रभू त्याचा हात धरून त्याला त्यांच्या श्रीचरणांशी घेऊन जातात। हे अर्जुना, हे समजून घे की ज्ञानाच्या शेवटच्या पायरीवर चढल्यानंतरच प्राण्याला श्रद्धेचे पंख प्राप्त होतात। आणि त्या श्रद्धेच्या पंखांच्या सहाय्यानेच प्राणी भक्तीच्या आकाशात विहरू लागतो। म्हणूनच मी ज्ञान यज्ञाला सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे।